कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या विरहाने व्याकुळ झालेल्या गवळणीचं वर्णन या अभंगामध्ये करत आहे. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. गेल्या 7 दिवसापासून चालू असलेला हा भागवत ज्ञान यज्ञ सोहळा आणि त्यामधील पूर्णत्वाची म्हणजे काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा बळीराम दादाच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. खूप आनंद वाटतोय. गाव छोटं जरी असलं तरी कार्यक्रमाचं स्वरूप खूप सुंदर तुम्ही केलेलं आहे महाराज. कार्यक्रमाची गायनाचार्यांची उपस्थिती, वादकांची उपस्थिती, गाव दिसायला जरी छोटं असेल, वस्तीसारखं जरी गाव दिसत असेल तरी पण कार्यक्रमाचं स्वरूप तुम्ही खूप गोड केलंय महाराज. गुरुने कथा केली आणि शिष्याचा काला आहे. जनार्दन महाराज यांच्याकडे मी बरंच भागवताचं अध्ययन केलंय. खूप कडक आहे, मला खूप मारलेलं आहे जनार्दन भाऊंनी आणि मी पहिला विचित्रच आहे त्याच्यामुळं खूप मार खायचो. आणि आजची काल्याची सेवा आमच्या सोमनाथ दादा आबानी आणि आमच्या बळीराम दादांच्या कृपेमुळे तुमच्या सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हा सर्वच वारकरी मंडळीवर, महाराज मंडळीवर, संप्रदायावर अत्यंत प्रेम करणारे एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे त्यांना आम्ही वारकरी आमदार म्हणलं तर काही वावगस होणार नाही. ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तसे सर्वच मंडळी विशेष आहे महाराज. शिंदे गट आणि बीजेपी एका ठिकाणी वा बरोबर आहे का नाही, म्हणजे विशेष कारण मला तर आनंद आहे. आणि ते आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या भागाचे लाडके आमदार ठाकरे बी आहे वा. आता ही आघाडी म्हणावं का ती कायची काय म्हणावं काही कळत नाही. नाना सुद्धा आमच्या भाऊसाहेब भाऊ यांचे काका सुद्धा इथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मला द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू का महाराज, तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहेत. आम्ही कोणत्या राजकीय पक्षाची माणसं नाही, पण वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. एक वारकरी आणि एक सरकारी माणूस जर एकत्रित आला आणि धर्माचा प्रचार जर आपण लोकांनी केला तर भविष्यात 5 वर्षात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर नेहमीच सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सूर्यासारखा तेजस्वी राजा ज्यावेळेस त्या राजावर संकट आलं त्यावेळेस त्या राजाला संकटातून बाहेर काढण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायसारख्या महात्म्याने केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येकच राजकीय माणसाने जर वारकरी संप्रदायाची संगत केली तर त्याचा फायदा म्हणजे वारकरी संप्रदायाचं मी तर नेहमी सांगत असतो, महाराष्ट्राचा जर तुम्ही सर्व लोकांनी सर्वे केला तर 60% मतदान आमचं आहे. आमदार साहेब किती आहे? 60%. आम्ही फक्त एकत्रित नाही म्हणून बरं आहे. आम्ही जर सगळे महाराज लोक एकत्रित आलो, माळीवाले एकत्रित आलो ना तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा धोत्रावालाच राहील. पण माळकरी मुख्यमंत्री असला काय आणि तुम्ही सुद्धा वारकऱ्यांची सेवा करता काय? तुम्ही तुमच्या पद्धतीने देशाची, समाजाची सेवा करतोय. आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपल्या भागाचे लाडके आमदार आमचे कुचे साहेब सुद्धा आलेले आहेत. आमचे भानुदास नाना घुगे सुद्धा आहेत. आम्ही मगाशी ज्यांच्या घरी नाश्ता वगैरे केला आमचे भाऊसाहेब भाऊ घुगे जिल्हा अध्यक्ष शिवसेना गट, आमचे महादू भाऊ गीते आणि भगवानराव बारगाजे सरपंच भानखेडा साहेबांनाही पुढं कार्यक्रम आहे. तसं मी तरी वैयक्तिक बरं माझ्या कीर्तनात महाराष्ट्रातल्या कोणत्याच आमदाराला बोलू देत नाही, एवढा बावळट महाराज मी. पण मी त्यांना म्हणलं आमदाराचं मनोगत होऊ द्या, कारण की तुम्ही आमच्या जातीचे आमदार आहे. खरं सांगतो तुम्हाला, माळकरी तुम्ही बरोबर आहे का नाही? जो आमच्या सोबत आहे तोच आमच्या सोबत आहे. म्हणून आमदार साहेब 2 मिनिटात आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. नंतर आपण पुढे कीर्तन करू. विठाला कानया रे जग जेठी दे भेटी एक वेळा, कानया रे जग जेठी दे भेटी एक वेळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजवनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबराय प्रिय तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या विरहाने व्याकुळ झालेल्या गवळणीचं स्वरूप या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा अल्पहार द्यायचा. तो असा, अल्पहार वेगळा आणि परिहार वेगळा. अल्पहार आज सकाळी झालेला आहे, परिहार द्यायचा तो असा. गेल्या 7 दिवसापासून आमचे गुरुवरे जनार्दन महाराज राजपूत यांच्या मुखातून तुम्ही भव्य दिव्य स्वरूप असं भागवत कथा श्रवण केली
आणि त्या कथेच्या काल्याची सेवा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. आपण अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. आपण पुण्यवान मंडळी आहोत, भाग्यवान मंडळी आहोत की तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हालाही प्राप्त झाला आणि मलाही प्राप्त झालाय. लक्ष देऊन कीर्तन ऐका. परमार्थाचा कोणताही ठेवा माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी माणसाचं अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. एका जन्माच्या पुण्याने ही गोष्ट शक्यच नाहीये. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमदांध कारणाशम विदाय हि तदोदयति विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडूच शकत नाहीये महाराज. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय तुम्ही. आम्ही तुका मने होता ठेवा तोया भावा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपण पुण्यवान मंडळी आहोत की सुंदर असं भागवत कथा आपण श्रवण केली. एक सांगू महाराज तुम्हाला, कसं जगायचं याच्यासाठी रामायण आहे, कसं जगायचं याच्यासाठी रामायण आहे, आणि कसं मरायचं याच्यासाठी भागवत आहे. तुम्हाला आणि मला 7 दिवसातच मरण आहे. 8वा दिवस तुमच्यासाठी तयार झालेला आणि माझ्यासाठी सुद्धा तयार झालेला नाहीये. मग 7 दिवसामध्ये मरण जवळ आल्यानंतर माणसाने काय करावं, हा प्रश्न ज्यावेळेस राजा परीक्षितीने शुकाचार्यांना केला होता त्यावेळेस शुकाचार्याने एका वाक्यात त्याला सांगितलं, ए राजा, ज्या व्यक्तीचं मरण जवळ आलंय त्या व्यक्तीने जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट करायची, श्वास श्वास पर कृष्ण भजे वृद्धा सास न खोए ना जाने श्वास की आवन होए न होए. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. आणि ते आपण गेल्या 7 दिवसापासून सुंदर अशी रात्रीची श्रीमद भागवत कथा श्रवण करेल आहात. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर सर्वांना माहिती हे पगारीचं कीर्तन आहे. कशाचं कीर्तन आहे? पगारीचं कीर्तन. बऱ्याचशा लोकांचा असाही काही मानस आहे की 7 दिवस नाही कथेला गेलं तरी चालतं, काल्याच्या दिवशी गेलं तरी तेवढं पुण्य भेटतं. असा बऱ्याचशा लोकांचा गोड गैरसमज आहे, पण हा चुकीचा आहे. तुम्ही सर्व मंडळी भाग्यवान आहात, व्यावहारिक आहात. 30 तारखेचा पगार जर कंपनीतून घ्यायचा असेल तर पहिले 29 दिवस तुम्हाला मला काय करावं लागतं? काय करावं लागतं? काम करावं लागतं. 29 दिवस घरी झोपले आणि 30 तारखेला पगार आणायला गेले, तुम्हाला पगार भेटेल का? नाही. 29 दिवस काम केल्यानंतर जसं 30 तारखेला पगार भेटतो तसं 7 दिवस सेवा करावं लागते. कोणी अन्नदान करा, कोणी चटाया उचला, कोणी इथून झाडून घ्या, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांना आर्थिक मदत करा, कोणी विना वाजवा, कोणी टाळ वाजवा. आणि ह्या सेवेच्या पित्यर्थ आज काल्याच्या दिवशी पांडुरंग परमात्मा तुम्हालाही प्रसाद देणार आहे, मलाही प्रसाद देणार आहे. प्रमाण पहा. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो हे प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी सेवा केलेली आहे त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझा जगाचा मालक तुम्हालाही प्रसाद देणार आहे, मलाही प्रसाद देणार आहे. गेल्या 7 दिवसापासून तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण केली. भागवतामध्ये काही प्रसंग आहे, त्यामध्ये दशमस्कंदामध्ये अनेक प्रसंग आलेले, त्यामध्ये प्रामुख्यानं काही जे चरित्र आहे त्यामधलं एका चरित्राचं वर्णन या अभंगातून होणार आहे. लक्ष देऊन ऐका. भगवंताने माखनचोरला ही एक लीला आहे, उखळबंधनाची एक लीला आहे. भगवंत रांगत असताना अनेक लीला केलेल्या आहे. तसं भगवंताने रासलीला हा खूप मोठा महत्वाचा भाग भागवतामध्ये मानला जातो. शरद पौर्णिमेची रात्री 6 महिन्याची रात्र करून भगवंताने प्रत्येक गवळणीला आनंद देण्यासाठी रासलीला केली. महाराज एक सांगू का तुम्हाला, परमार्थामध्ये काही गोष्टी माणसाला प्राप्त होऊ नये, संसार असो परमार्थ असो, काही गोष्टी माणसाला प्राप्त होऊ नये, प्राप्त झाल्यानंतर त्या माणसापासून दूर जाऊ नये. एकदा का त्या दूर गेल्या की माणसाला खूप मोठा त्रास होतो. पहिलं तर माणसानं गाडीत बसूच नाही. 2 व्हीलरवर आहे ठीक आहे, पण 2 व्हीलर मधून 4 व्हीलर गेला आणि 4 व्हीलर मधून परत 2 व्हीलरवर यायचं म्हणलं की त्रास होतो बरं.
बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं हळूहळू डहाळे केतुलेनी एक वेळे. परमार्थाचा प्रवास असो, संसाराचा प्रवास असो, जेवढी आपली कुवत आहे त्याचप्रमाणे जीवन जगलं पाहिजेत महाराज. दुसरा गाडी घेतो म्हणून तुम्ही गाडी घ्यायला जासाल आणि तुमच्यावर कर्ज झालं तर गाडी विकल्यानंतर नावही जातं आणि कर्म सुद्धा नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. परमार्थामध्ये भक्ती क्षेत्रामध्ये 3 राग सांगितलेले. एक राग आहे मिलन राग. कोणता राग आहे? मिलन राग. दुसरा राग आहे पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. पूर्व रागाचं वर्णन करत असताना नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ, जेणे फळ पावेन निशेषी. दुसरं प्रमाण आहे का, पुसावेशी हिची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील, भेटी लागी पंढरीनाथा, 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 जीवा लागली तळमळ व्यथा. पूर्व रागाचे अनेक प्रमाण तुम्हाला देता येईल. भेटी लागे जीवा लागली से पाहे रात्रंदिवस वाट तुझी. काय परिस्थिती होती त्या भक्ताची ऐका. दिन तैसी रजनी झाली हो माये, दिन तैसी रजनी झाली हो माये, नको नको हा योग कष्ट होता ती दिवासी, दिन तैसी रजनी झाली ओ माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. भगवंताच्या भेटी पूर्वीची जी स्थिती त्याला पूर्वराग म्हणतात महाराज. अनेक साधू संत कैमे उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. शबरी मातेची जी भक्ती आहे ती पूर्वरागातलीच आहे. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं, शबरी ए शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. कधी देणार आहे सांगितलंच नव्हतं. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट शबरीने पाहिली. किती वर्ष वाट पाहिली? 14 वर्ष वाट पाहिली. ज्या रस्त्याने माझा जगाचा मालक येणार, सकाळी 4 वाजता उठायचा, तो रस्ता सारून घ्यायचा, झाडून घ्यायचा, त्याच्यावर फुलं टाकायचे का माझ्या प्रभू रामचंद्राला खडी टोचू नये, काटा टोचू नये. 14 वर्ष वाट पाहिल्यानंतर शबरीच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण झाली. तुम्हाला मला तर असं वाटतं 1 सप्ताह झाला म्हणजे देव आपल्या घरी सालानच राहिला पाहिजे. एवढं सोपं आहे का हो महाराज? पोराला वाटतं एकदा गणपतीला पायी गेला म्हणजे लगेच बायको भेटी. तू असा लुळत लुळा गवळणीला गोकुळापासून मथुरा काही 100 किलोमीटर नव्हती, फक्त 5 ते 7 किलोमीटर होती. दिवसातून 4 वेळेस जरी भगवंताला भेटायचं असतं तरी भेटू शकल्या असत्या. पण गवळणी उद्धवाला सांगतात, उद्धवा आम्ही दुःखी आहे, आम्ही रडतोय म्हणून तुझ्या कृष्णाला बरं वाटतंय ना रे, आम्ही जीवनभर रडू पण तुझ्या देवाला त्रास देणार नाही. मेरे रोने से तुमको जो
आए हसी, मैं रो रो के तुमको हसाया करू. हे देवा, मी रडल्यानंतर जर तुला बरं वाटत असेल, मी दुःखी आहे म्हणून तुला बरं वाटत नाही देवा, मी जीवनभर दुःखी राहील, मी जीवनभर रडल, पण तुला मात्र त्रास देणार नाहीये. खरं सांगू का महाराज, सुदाम देवा ज्यावेळेस पोहे घेऊन गेले त्यावेळेस पहिला घास माझ्या भगवान श्रीकृष्णाने खाल्ल्यानंतर भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या सुदाम्याची ती अवस्था पाहिल्यानंतर. आणि पहिला भगवंताने प्रश्न सुदाम्याला केला, सुदाम्या, ए सुदाम्या, काय रे कृष्णा, कसा आहेस रे तू? सुदाम्यानं हसत सांगितलं, ए कृष्णा, माझ्यासारखा सुखी या जगामध्ये कोणीच नाहीये. त्यावेळी जगाच्या मालकाला दुःख झालं, सुदाम्या, अरे 5 दिवस झाले तुझ्या घरात चूल पेटली नाही आणि तू सांगतोय की माझ्यासारखा सुखी जगात कोणीच नाहीये. भक्ताचं लक्षणच आहे महाराज, भक्तापासून देवाला त्रास होईल, भक्तापासून देवावर संकट येईल असं भक्त जीव पूर्वना अपीचा अपरम पूर्वापरम बहिष्ठांतर जगतो यो जगच्चयः. भागवतकार वर्णन करतात, विश्वाला सुद्धा ज्याच्यावर गवसणी घालता येत नाही, जो कोणाच्या कधी स्वप्नात जात नाही, योग्याच्या मनात नाहीये, तो भगवान परमात्मा आमच्या सोबत नाचतोय. अहंकार झाला. काय झाला? अहंकार. आणि खरं सांगू का महाराज, तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अहंकार संसारात सुद्धा करू नका, परमार्थात तर करूच नका महाराज. मी तर नेहमी सांगत असतो, आपण जे 2-4 चाली म्हणतो, आपण जे 2-4 बोल वाजवतो, आपण जे 2-3 कीर्तन करतो, असं समजा ज्ञानोबरांनी त्यांच्या ताटातल्या मधुकरीचा दिलेला हा प्रसादच आहे तुम्हाला आणि मला. आपल्याला काय होतंय महाराज, तुम्ही काय गायन करू शकता आणि तुम्ही काय कीर्तन करू शकता नाही होतो महाराज. देवाची कृपा आहे तोपर्यंतच कीर्तन करू शकता, नाही तर जगन्नाथ अण्णासारख्या महात्म्याला सुद्धा काही कालांतराने बोलता नाही आलं महाराज. ज्या जगन्नाथ अण्णाचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक नव्हते उपस्थित राहत, कीर्तनकार लोक पॅनासोनीचा टेप घेऊन बसत होते. त्या जगन्नाथ अण्णाचं बोलणं बंद झाल्यानंतर कोण जातंय महाराज? या समाजाचा नियम आहे, जोपर्यंत आवाज चांगला आहे तोपर्यंत जादूगार. एकदा का आवाज गेला ना महाराज, मग जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. जगाचा नियमच आहे, जोपर्यंत तुमची चलती, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, लोक तुमच्या माग पुढे फिरतात महाराज. ज्या दिवशी या गोष्टी जातात ना, त्या दिवशी बाहेरचे सोडून द्यावं, घरचे सुद्धा नाही महाराज माणसाला जवळ करत. बाईल म्हणती खार जगाच्या मालकाला अहंकार सहन होत नाही म्हणून मी करतो ही गोष्ट समजू नका. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. बऱ्याचशा लोकांचा अभिमान, महाराज मी जर मेलो ना, काय म्हणतात लोक पहा, मी जर मेलो ना महाराज तर असं समजा आमच्या गावचा सप्ताहच बंद पडेल, तू मरून बघ ना एकदा. काही लोक म्हणतात महाराज मी जर मेलो ना महाराज तर आमच्या गावचं राजकारणच संपलं, तू मरून बघ ना, तुझ्यापेक्षा चांगलं राजकारण करतात लोक. आता जरी मी कीर्तन करता करता लगे मेलो तरी ताण नका घेऊ, इथं राहिलेलं कोणताही महाराज राहिलेलं कीर्तन पूर्ण करू. कोणा वाचून काय राहिलंय महाराज? तुमचा असा नियम आहे, तुम्ही ज्या तंद्रीत जगता ती तंद्री सोडून द्या. एक माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता, लक्ष देऊन ऐका. एक माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता आणि त्याच्या पायले एक हाडूक टोचलं. काय टोचलं? हाडूक. आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला सांगत होतं, ए वेड्या ऐक, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. काय गोड बोलत होते पहा. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी, हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. तू एवढ्या वजनात चालू नको. अहंकार करू नका महाराज. अहंकार अर्जुनाला झाला त्याचंही पतन झालं, अहंकार 5 पांडवांना झाला त्याचंही पतन झालं, अहंकार द्रौपदीला झाला, अहंकार रुक्मिणी आई साहेबाला सुद्धा झाला, अहंकार सत्यभामेला सुद्धा झालेला आहे, अहंकार बजरंग बलीला सुद्धा झालेला आहे. पण भक्ताला अहंकार झालेलं आपल्या देवाला आवडत नाही. म्हणून जे चाललंय ते देवाच्या सत्तेने चाललंय असं समजा. तुम्ही काहीच करत नाही. तुम्ही काय करू शकता महाराज? काही नाही. आपल्या सत्तेने आपली बायको चालत नाही, गाव काय चालणार आहे? अजिबात नाही. म्हणून ज्या तंद्रीत जगतो ती तंद्री सोडून द्या.
म्हणून तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. भगवंतानं राधाराणीला घेतले आणि भगवंत अदृश्य झाले. महाराज गवळणीच्या अंतकरणातलं दुःख बाबा, ज्याच्यासाठी आम्ही सर्वस्व सोडून आलो, याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नानाया, याचे लागी वो केले याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो विषयाचा त्याग, याचे लागी वो विषयाचा त्याग, याचे लागी वो विषयाचा त्याग, हो याची लागी जन्मांतरी केली हे सूचना, जन्मांतरी केली हे सूचना, जन्मांतरी केली हे सूचना, जन्मांतरी केली हे सूचना, याचे लागी वो ते जियेले भोग. देवा तुझ्यासाठी काय नाही केलं मी, याचे लागी वो केले नानायाग, याचे लागी वो अष्टांगादी योग, याचे लागी वो या विषयाचा त्याग. तुझ्यासाठी यज्ञयाग केले, याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी वेदांताचं अध्ययन केलंय, तुझ्यासाठी मंत्र जप केलाय, आणि एवढं सर्व करून काय भेटलंय रे आमच्या जीवनामध्ये? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. देवा सर्वस्वाचा त्याग केलाय, बायकाचा त्याग केला, नवऱ्याचा त्याग केला, सासू सासऱ्याचा त्याग केलाय, समाजाचा त्याग केलाय. तुका म्हणे हास्य जन समाज हसत होता. देवा सर्व समाजाचा सगळ्याचा त्याग करून आम्ही तुझ्यासाठी अरण्यात आलोय, आणि तू काय आमच्या पदरात टाकलं त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.
जय हो. काय मोकलिले वनी सावजानी विधिले. देवा ए पांडुरंगा, ए कृष्णा ऐक ना, जर या अरण्यात तुला आम्हाला सोडायचं होतं, तू आम्हाला जवळ कशाला केलं? ज्यावेळेस उद्धवजी गवळणीची समजूत घालण्यासाठी गेले त्यावेळेस गवळणी उद्धवाला सांगतात, ए उद्धवा जाऊन सांग तुझ्या कृष्णाला, कहना के पहले काय प्रीत लगाई, प्रीत लगा के काना क्यों बिसराई, अच्छा नहीं मोहन दिल को दुखाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. अबे देवा तुला काय करणार आहे रे? तुझा स्वभाव एखाद्या लहान लेकरासारखा आहे देवा. एखाद्या लहान लेकराला जर तुम्ही एखादं खेळणं दिलं ना महाराज, तर जोपर्यंत त्या लेकराला खेळ वाटतं तोपर्यंत ते खेळणं खेळतं, आणि खेळणं झालं की ते लेकरू काय करतं, ते खेळणं मोडून टाकतंय. जर देवा तुला आम्हाला असं अरण्यात सोडून जायचं होतं, तू आम्हाला जवळ कशाला केलं? कह देना उस नंदन के नंदन से, प्राण क्यों न ले गया मेरा इस तन से, न पड़ता हमको आंसू बहाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. गवळणी रडत आहे, ज्याला भेटेल त्याला विचारत होत्या, सांगा ना हो आमचा जगाचा मालक तुम्ही पाहिला का? राधाराणीला भगवान परमात्मा सोबत घेऊन गेलेले होते. राधाराणीच्याही अंतकरणामध्ये थोडा ग निर्माण झाला की सगळ्या गवळणीला सोडलं, देव माझ्या सोबतच. खांद्यावर भगवंताला म्हणले, देवा मला आता चालणं होत नाही, माझ्या पाय खूप दुखायला लागले, मला खांद्यावर घे मी येते. भगवंत खाली बसले, खांद्यावर बसणार तर भगवान परमात्मा अदृश्य झाले. मग तर त्या दुःखाचं काय वर्णन करायचं महाराज. गवळणीची आणि राधाराणीची भेट झाल्यानंतर राधाराणीला गवळणी सांगत होत्या, ए राधे, अगं जगाचा मालक तुझ्या सोबत आला, कुठेही जगाचा मालक. त्यावेळेस राधाराणी सांगते, येथवरी होता संग, अंगे अंग लपविले, कानया रे जग जेठी. एक सांगू का महाराज तुम्हाला, भगवंताची कृपा जर तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर फक्त 2 मिनिटं फक्त आणि फक्त देवासाठी रडा. एखाद्या पोराला जर असं वाटत असेल ना आईनं मला घ्यावं, त्यानं काहीच करायचं नाही, फक्त जोरात रडायचं. काय करायचं मग? आई त्यानं गप राव याच्यासाठी चॉकलेट देऊन पाहते, त्यानं तरी चॉकलेट घ्यायची नाही. आई हुशार असते. आई त्याला खेळणं देऊन पाहते, आई त्याला कॅडबरी देऊन पाहते, आई त्याला मोबाईल देऊन पाहते. पोरानं मोबाईलकडेही पाहायचं नाही, पोरानं चॉकलेटकडेही पाहायचं नाही, पोरानं कॅडबरीकडे पाहायचं नाही, पोरानं खेळण्याकडे पाहायचं नाही, नुसतं रडायचं. आणि मग रडल्यानंतर दया कोणाला येते? आईला येते. आईला कळतं पोराला मोबाईलची गरज नाही, पोराला कॅडबरीची गरज नाही, पोराला खेळण्याची गरज नाही, पोराला आता फक्त आणि फक्त माझी गरज आहे. लगेच आई त्याला घेते आणि स्तनपान करते. तसं भक्ताला जर असं वाटत असेल देवाची कृपा आपल्यावर व्हावी, तर संसारासाठी रडण्यापेक्षा कधी तर देवासाठी रडून पहा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सर्व गवळणी एकत्रित झाल्याने गवळणी देवाला सांगू लागले, हे देवा काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी. हो मैंने छोड़ दिया ये जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला, मैंने छोड़ ये जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला, मैंने छोड़ दिया ये जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला, मैंने छोड़ दिया ये जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला. आजा सावरिया रे,
मैंने छोड़ दिया ए जग सारा, मुझे ना मिला बंसी वाला. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला देवा, तुझ्यासाठी संसारावर पासून आहे महाराज. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. अनेक प्रकारचे खेळ खेळले. खांदी भार पोटी भोग काय खेळायचे सुख, सर्वांनी एकत्रित आले. भगवंतांनी पहिला काला यमुनेच्या किनारी केला. शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला दशमस्कंदामध्ये सांगतात, बिभ्रत वेणुम जठर पठयो शुंगवेत्रेच कक्षे, वामे पानमशल कवलम तत्फलांगिलिषु, तिष्ठन मध्ये स्वपरी सूर्यो हासयन नर्म बिस्वै, स्वर्गे लोके मिशति भूभुजे यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. माझ्या ज्ञानोपरायतिक सर्व साधू संत मंडळीने सांगता येत नाही महाराज. सगळे जण इगवळण म्हणतात, पण आमच्या कैलास दादाने म्हणलो की अख्खे लोक दिवानेचे होतीचे. अख्खा महाराष्ट्र पिंगळा म्हणतोय. काय ते खोलेबांचं काय देव कोणाला कशानं काय इतकं प्रसिद्ध झालं. ते खोलेबा गाडी चालली तरी लोक म्हणते पिंगळा चालला. काय मेळ काही कळत नाही. देव कधी कोणाला कशानं प्रसिद्ध करेल काही सांगता येत नाही. देवाच्या मनात आला ना महाराज. राईचा डोंगर पर्वत राई उगच थोडं म्हणलेलं आहे महाराज. ज्यानं ठरवलं ना देवाने एकदा याला मोठं करायचं, आख लटकू द्यावं तुम्ही. फक्त देवानं ठरवलं पाहिजे. देव सखा जरी जगावगे. आणि मग विचार करा महाराज, नुसतं मै तो सुधबुध खोई तेरे प्यार में असं म्हणल्यानंतर अख्खा महाराष्ट्र दिवाना झालाय महाराज या माणसाच्या आवाजाचा. आणि एवढंच जर नुसतं याने एखाद्या रूम मध्ये देवाला म्हणलं, आपण ढोंग करतो तरी लोक एवढं प्रेम करतात आपल्यावर. खरं तर काही नाहीच आहे, तुमचं बी नाही माझं बी नाहीये. आपण नुसतं ढोंग करतोय महाराज परमार्थाचं. नुसतं गण लावतोय, धोत्र घालतोय, कुठं बी गप्पा मारतोय तरी लोक पोटच्या लेकरापेक्षा जास्त जपतात तुम्हाला. आणि जर येत किंचित फक्त 100%तून 10% जरी मनापासून परमार्थ केला ना, तर मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, प्रत्येक गावात मंदिर बांधतील लोक महाराज. हाय आपण गाढवच, फक्त वाघाचं कातड अंगावर घेतलेलं आहे. काय हाय गाढवच, फक्त काय केलंय वाघाचं कातड अंगावर घेतलं तरी लोक म्हणतात वाघ आला रे, वाघ आला रे. नुसतं कातड अंगावर घेतलं तर लोक एवढं भेटतात. साक्षात वाघासारखं जर जगले तर का मंदिर होणार महाराज. गवळणी देवाला सांगतात, देवा काय नाही केलं तुझ्यासाठी. हा मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, बस सब कुछ भूल गई. सर्व संसाराचा त्याग मी तुझ्यासाठी केलाय. आणि एवढं करून देवा आमच्यासाठी काय मिळालंय. काय मोकलिले वनी सावजाने वेधिरे. राधा सुद्धा सांगते, एतवरी होता संग अंगे अंग लपविले. मग सगळं गवळणी एकत्रित येतात आणि सर्व गवळणी एकत्रित येऊन त्या गवळणीच्या अंतकरणातलं दुःख प्रकट करतात. त्याचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. कान्हया रे जग देखी, कान्हया रे जग देखी, कान्हया रे जग देखी.
कान्हैया रे जगदेवी कान्हैया रे कान्हैया रे जगजेठी दे भेटी एक वेळा नानया काय मोकलिले वनी सावजानी वेदिले एथवरी होता संगे अंगांग लपविले तुका मने पाहिले मागे ते वेड्या वेगे अंतरला. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली. काल्याचं कीर्तन कीर्तनामध्ये कीर्तनकारांना बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मी काही नवीन चरित्र तुम्हाला सांगणार नाही, भागवतामध्ये तुम्ही सर्वांनी ऐकलेलंच आहे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्या त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतो. जब जब होय धर्म की हानी
बाडही असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभू विविध शरीरा हरही कृपानिधी सज्जन पेरा. भक्ताच्या रक्षणासाठी जगाच्या मालकाचा अवतार आहे. सर्वांना चरित्र भाग ज्ञाते. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली, थाटामाटात मिरवणूक निघाली. कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आपल्या बहिणीचं पोरगा आपल्याला मारणार हे भावाला कळल्यानंतर खरं सांगतील तो भाऊ बिजील नेईल का हो? घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाला कारागृहामध्ये ठेवलं. मुलगा झाला सर्वांना माहिती. पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वदी बालकाशी ठेवू नको. 6ही मारित दुराचारी, 7वा जो गर्भ योगमायाने आश्चर्य करीत जगा माझी. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. खुल गए सारे ताले, ओई क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गए. हो, हे भागवताचं भांडवल आहे, कीर्तनात वापरू नये. नेक्स्ट टाइम पाहू. ऐका, जगाचा मालक जन्माला आलाय. वसुदेवाने भगवंताला उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. भगवंताला नेऊन ठेवलं. रडे माया करी आकांत नामा मने उडती दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत गेला, मारण्यासाठी गेला. हातातून सटकली, सांगितलं कंसा तुझा लागी वधी उपजला माझा आधी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला 25व्या वर्षी झालं तर या कंडारीला पेढे वाटतो आपण. पेढे घ्या पेढे. कशाला? पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका. ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे म्हातारपणी वाटा ज्या दिवशी पोरं सांभाळतील त्या दिवशी. म्हणून खरं सांगू का तुम्हाला, जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदला नरनारी. एक हिंदी कवी वर्णन करतो. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई, 100 बार बधाई लोगों, 100 बार बधाई लोगों, लाखों बार बधाई. नंद जी के आंगन में बज रही आज बधाई. ऐका ना, सगळा गोकुळ आनंद उत्सव साजरा करतोय आणि तो कवी वर्णन करतो. चमत्कार सा हो गया लोगो, हो गई बात निराली, रात रात में नंद बाबा की ये तो दाढ़ी हो गई काली. नाचता नाचता नंद बाबाची पांढरी दाढी कधी काळी झाली काही कळलं? तो मसाला असं कुठं होत असतं का? आता तुमच्या मिशा काळ्या होऊ शकतात, तर देवाच्या बापाची दाढी काळी का होणार नाही? होऊ शकते ना. ताण नका घेऊ. नेमका माणूस संशय कशावर घेतो माहितीये का? फक्त देवाच्या चरित्रावर संशय घेतो. देवाच्या चरित्रावर संशय घेऊच नका महाराज. कामावर विजय मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे, कामासाठी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र नाहीये. भगवंताने जेवढ्या काही लीला केल्या, एक नास्तिक माणूस मला बोलता बोलता बोला, असा कुठं देव असतो का? गवळणीच्या गळ्यामध्ये हात घालणारा, गवळणीच्या पप्या घेणारा कुठं देव असतो का? लक्ष देऊन ऐका. भगवंताने जेवढं काही चरित्र केलं त्यावेळेस माझ्या भगवंताचं वय फक्त आणि फक्त 5 वर्षाचं होतं. किती वर्षाचं होतं? 5 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे, 5 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. 5 वर्षाच्या लेकराला शी कुठं करायची, सू कुठं करायची याची अक्कल नाही, बाकीच्या गोष्टीचं त्याला काय ज्ञान राहणार आहे? बरं, याच्याही पुढे सांगतो. 5 वर्षाचं लेकरू तुम्हाला आहे, मला सुद्धा आहे. आपण आपल्या घरच्या लहान लेकराच्या पप्प्या घेतो का ते आपलं घेतो? आपणच घेतो महाराज. त्याचे ते गाल एकदम नाजूक असतात, आपली दाढी टोचते, असं करतो तरी बळच धरतो त्याला आपण. तुम्ही एखाद्या म्हाताऱ्याला म्हणले का बाबा कमीन 1 किस प्लीज? नो. म्हातारीचे कसं काय घेणार? अहो ते काम क्रोध विकरण असं पक्क दाटून गेलेलं आहे ना. लहान लेकराचं जीवन म्हणजे एखाद्या निरागस लेकरासारखं, कमळाच्या फुलासारखं आहे. म्हणून भगवंताने ज्या लीला केल्या त्या कामावर विजय मिळवण्यासाठी. आणि भगवंताच्या 16,108 ह्या बायका नसून त्या वेदातल्या स्तुती आहे. 16,000 उपासना कांडाचे मंत्र आहे. 16,000 उपासना कांडाचे मंत्र आहे. 100 उपनिषद आहे, 8 महासिद्धी आहे. पृथ्वी जल वायू अग्निता हे तुम्ही पाहून घ्या. हे भगवंताच्या बायका नसून या भगवंताच्या काय आहे? वेदातल्या रुची आहे. म्हणून भगवंताच्या चरित्राकडे पाहत असताना थोडं डोळस दृष्टीनं पहा. काम दृष्टीनं जर पासाल, चुकीच्या दृष्टीनं जर पासाल तर अख्खं चरित्र तुम्हाला वाईट वाटेल. जगाचा मालक रांगायला लागला. किती गोड रांगतोय माझा जगाचा मालक. तळवे तळ हात टेकीत तळ गुडघ्याने रांगत, रंगाने रंगनाथ तुम्हा देखिलासे, रंगाने रंगनाथ तुम्हा देखिलासे. तळ हात टेकीत तळ गुडघ्याने रांगत,
उघडिले येणे सिंके हो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार हो नुसत्या 15-20 गवळणी जरी पाठ केल्या महाराज तरी काल्याचं कीर्तन करायची गरज नाही पण आपलं सगळं कानपाठ आहे असं पाठ काहीच नाही जगाचा मालक रांगायला लागला रांगता रांगता मोठा झाला गल्ली बोळीत फिरायला लागला आणि सगळ्या गावातले पोरं पाहिले पोरं असे वाळून गेले होते सगळ्या पोराला देवाने एकत्रित केलं का रे पोरा हो पोरं म्हणले काय अरे आपल्या बदनापूर तालुक्यामध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही असे वाळून का गेले असं म्हणला नाही देव असं मला तुम्हाला म्हणायचं लगेच हसले तुम्ही अरे एवढा मोठा समृद्धी महामार्ग गेला एवढे कोटीनं पैसे भेटले एवढे बिअर बार असताना तुम्ही असे देव म्हणे एवढं दही दूध तूप लोणी आपल्या गावामध्ये असताना तुम्ही असे वाळून का गेले देव सांग पोरं सांग लागले देवा जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं डेअरीला काही राहत नाही मग भगवंताने एक पक्ष स्थापन केला त्या पक्षाचं नाव आहे माखनचोर मित्रमंडळ अध्यक्ष भगवान उपाध्यक्ष बलरामदादा सचिव पेंद्या आणि खोड्या सुरू झाल्या महाराज घर पाहुणी एकांताचे गवळणी सकाळी उठायच्या पहाती गवळणी तवती पालती आणि म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरी पण नंदबाबाचा पोरगा आहे नंदबाबा काही ग्रामपंचायतचे सदस्य थोडे होते एकट्या नंदगावचे राज्य होते आणि 9 लाख गायी होत्या नंदबाबाकडे किती लाख गायी होत्या काही लोक म्हणतील महाराज 2000 लोकसंख्येचं गाव आहे आम्हाला एवढी जागा लागते 9 लाख गायीला की तुम्ही आजच्या तारखेमध्ये सुद्धा बरसाण्याला जा बरसाण्यामध्ये एका महात्म्याची गोशाळा आहे आजच्या तारखेमध्ये त्या महात्म्याकडे 2 ते 3 लाख गायी आहे जर एक साधा महाराज जर 3 लाख गायी 2023 मध्ये सांभाळू शकतो तर भगवंताच्या बापाकडे 9 लाख गायी असणं काही जास्त कठीण शंका नका घेऊ जगाचा मालक खोड्या करायला लागला 10-5 गवळणी एकत्रित झाल्या का ग बाई काय कृष्ण येतो दह्या दुधाच्या नासुड्या करतो आतापर्यंत तर गोकुळामध्ये काही चोऱ्या झाल्या नाही पण ह्या पोरगा जेव्हापासून जन्माला तेव्हापासून खोड्या सुरू झाल्या म्हाताऱ्या 10-5 गवळणी एकत्र आल्या का ग बाई चला आपण यशोदेकडे जाऊ यशोदेकडे गेले यशोदे तुझ्या पोराला समजून सांग आमच्या घरी येत आहे रात्री दही दूध तूप खाताय बरं खाय नका म्हणताय दुधाचा नासुडा करताय जगातली कोणतीच माया अशी नाही त्या मायाला आपल्या पोराचे गुन्हे खरे वाटते पोरग बेवडं आहे बापाला कळतं अगोदर का मायलो हा पण कधीच माय बापाला सांगत नाही ज्या दिवशी ते पोरग दारू पिऊन मायला हाणतं त्या दिवशी बापाला कळतं पोरग प्यायला लागलं म्हणून काही गोष्टी मायनं त्या उघडकीस केल्याच पाहिजेत रात्री पोरग 12 वाजता आल्यानंतर दार बाप नाही उघडत कोण उघडतो आणि मायला वास येतो पण मायला वाटतं जर याच्या बापाला सांगावं त्याचा बाप याला धरून आणल ज्या दिवशी पोरग तिला हाणतं तेव्हा त्याला कळतं आता पोरग बिघडलं महाराज यशोदा म्हणली बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजिरवाने ग काय सांगता घराने ग गोकुळच्या नारी सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा तुम्ही मोठ्या डाल गजा गे गोकुळच्या नारी बिचाऱ्या नाराज झाल्या घरी गेल्या शेवटच्या कोपऱ्यात एक मनकर्णा नावाची गवळण होती वार्ड क्रमांक 4 ती म्हणे का गेलत्या नाही यशोदेकर गेलतो का बाई पण काय सबूत नसल्यामुळे त्यानं माझ्या घरी यावं त्याच्या हाताला पकडते घेऊन जाते भगवंत तिच्या घरी गेला दही दूध तूप लोणी खाल्लं सगळे गोपाळ पळू लागले देव सुद्धा पळायला लागला त्यानं हात धरला का बे कृष्ण्या चाल तुझ्या मायकड काल तर तुझी माय मोठी म्हणत होती तुम्ही 12 घरच्या 12 गे चाल तुझ्या आईकड फर 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 वडत घेऊन चालली कृष्ण म्हणला का ग 1 वाजले माझा हात दुखायला लागला जरा दुसऱ्या हाताला धर की दुसरा हात धरूस तर तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातात द्याला देव गेला पळून आता ही बघायची त्यावेळेस तिला दिसायचा कृष्ण गावातले लोक बघायचे गावातल्या लोकांना दिसायचं तिचा नवरा लोक म्हणे बाई का पागल झाली नवरा ओढत घेऊन चाली पण हिला कृष्ण थै 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 करत यशोदे दार उघड यशोदा मंथन करत होती देव खेळत होता माय मी येऊ का चालणार रे कृष्णा यशोदेनं भगवंताला कडेवर घेतलं आणि दार उघडलं इल तर घाम चाला बाई यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिथंच कॅलेंडर मालक तुम्ही अगं म्हणे 1.5 तासापासून तुझ्यासोबत आहे काही कळतं का नाही इलो तर घामच आला बाई हाताला धरलं तेव्हा कृष्ण होता नवरा झालाच कसा देव म्हणे हे बघ याच्यानंतर मला धमकी द्यायची याच्यानंतर जर मला धमकी दिली तर आता तरी तुझा नवरा झालो पुढच्या वेळेस तुझा आजन सासरा होईल आपल्या नांदी लागायचं अशा अनेक प्रकारच्या खोड्या आहेत दुसरी आली धावत म्हणे ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा काना पोटवर सोसुदेंगाना तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई काय केली करणी वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर गवळणी भगवंताच्या खोड्या सांगायला यशोदेकडे जातच नव्हत्या
घोड्याच्या निमित्तानं यशोदेला त्या भगवंताचा चेहरा पाहण्यासाठी जात होत्या. एक गवळण यशोदेला सांगू लागली, ए कृष्णा, अरे तू जर या गोकुळामध्ये नाही आला तर सगळं सुनं सुनं वाटतंय. एका हिंदी कवीचं खूप गोड वर्णन आहे. सुनी है गोकुल नगरिया, सुनी है गोकुल नगरिया, आजा आजा सावरिया, आजा आजा सावरिया, आजा आजा सावरिया, सुनी है गोकुल नगरिया, आजा आजा सावरिया. त्या गवळणनी सांगतात देवाला, वृंदावन के तुम हो राजा, भक्तों को तुम दर्श दिखा जा, आके बजा जा मुरलिया, आजा आजा सावरिया. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने केलेल्या आहे महाराज. बरोबर 1 वाजता त्या गावातली एक तोत्री गवळण यशोदेकडे गेली. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. यशोदा म्हणली, काय सांगू काय सांगू, काय लावलं, भूक लागली उरक. जात होते यमुना पानिया, वातेत भेटला थावला, दोईवल टोपी मैल पुछाचिन खांद्यावली कामला. अगं लेकरू ग, मी त्याचा मेकअप केला, ऐक नाही यशोदे. तेने माझी तेली तवाली, मग मी तेथून पलाली, पलता पलता धतलून पललीन दोईची धादल फुतली. घागल फुटली, घागल घेऊन जाय, बोल नको. यशोदे ऐक, माझे दुल दे फुतले, मग मी ललत बथले, तिकलून आले छालंग पाणीन मला पोताती धलले. काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते, काय सांगू तू ते बाई, काय सांगू तू ते. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर यशोदा रडायला लागली. कृष्णा काय कमी केलंय देवानं, कृष्णा तुला मी ताकीत करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आणि खरं सांगा, इथं सर्व वयस्कर मंडळी बसलेले, वडीलधारी मंडळी बसलेले. पोरग जास्त बावळटपणा करायला लागलं की बापा पुढे कोणते पर्याय असतात, तो 2च पर्याय असतात. एक तर त्याला आळंदीला पाठवायचं, एक लग्न हा पर्यायच नाही राहिला. तुम्ही लग्नाचं नाव घेऊ नका सोमनाथ भाऊ. आता हे लटकते रे नारे, हे असे उघडे जरी राजूरला गेले आणि असे पळत जरी भद्रा मारुतीला गेले तरी यांचे बरं इतके बावळले महाराज लोक. नाना मारुतीला कुठं बायको मागत असते, एवढं तर नॉलेज पाहिजे ना यांना. बजरंगबलीला बायको मागतात, अरे ते ब्रह्मचारी ना. नाही, बायकोच जर मागायची असेल तर भगवान श्रीकृष्णाला मागू शकता, त्या बाबाची PhD झालेली त्यामध्ये. बरं नसेल तुम्हाला देव आवडत तर रावणाला बायको मागा, त्याचे 80,000 होते ना. त्याला त्याचे कोणाला इतके भांबून गेले. पण ताण नका घेऊ पोरांनो, मी तुमचा YouTube फ्रेंड आहे. मी खरं सांगतो, खोटं बोलूच शकत नाही. तुम्ही आता लग्नाची अपेक्षा मनातून काढून टाका. तुम्ही आता धर्माची सेवा करा, कारण तुळशीचं लग्न आहे 2-4 दिवसावर, पण तुम्हाला अजून कुठंच निरोप आला नाही. लटकते ना रे बाई, तुम लटकते रे ना. बरं झालं ह्या दुष्काळामध्ये आपण धोत्रावाले सापडलो नाही, हे तर अवघड झालं असतं महाराज. इथं पॅन्टीवाले नाही, पण आपल्याला काही तसा ताण नाही महाराज. महाराज लोकांचं, कारण की लोकांना माहिती आहे दारुड्याला देण्यापेक्षा महाराज गरीब जरी असला तरी निर्व्यसनी अजिबात नाही. एका मिनिटात सोयरीक होती, खरं सांगतो तुम्हाला. कारण की लोकांना पैसा नकोय आता, कारण ज्यांनी पैसा पाहून मुली दिले ते मायबाप आजच्या तारखेमध्ये रडत आहेत. ज्यांनी पैसा पाहून, ज्यांनी घर पाहून, ज्यांनी गाड्या पाहून मुली दिल्या ना महाराज, त्या मायबापालाच माहिती त्यांना काय दुःख आहे. म्हणून मी तरी नेहमी सांगत असतो, मुलगा पाहत असताना श्रीमंती पाहण्यापेक्षा त्याचे संस्कार पहा. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा असू द्या महाराज. दिवसभर 300 रुपये रोजानं काम करू द्या. तो 300 रुपये रोजानं जरी काम केला तर जीवनभर तुमच्या लेकराला सुखी ठेवल. हे फक्त निर्व्यसनी माणूसच करू शकतो. नाही तर 50 चक्रवाला असू द्या आणि बेवडा असू द्या महाराज, त्याला दिवाळी कळत नाही, त्याला पाडवा कळत नाही, त्याला भाऊबीज कळत नाही. कधी त्याच्या घरी शिमगाचे 12 महिने शिमगाचे. म्हणून लक्ष देऊन ऐका. यशोदेने विचार केला, पोरग घरी ठेवायच्या कामी नाही. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी. आणि तोच काला गेल्या 3 वर्षापासून
तुम्ही जनार्दन बाबांच्या मुखातून श्रीमद भागवत कथा श्रवण करतात. या वर्षीचं 3रं वर्ष नाही, 3रं वर्ष. 3रं वर्ष एकदम आनंदात तुम्ही सर्व मंडळींनी साजरं केलंय. म्हणून पुन्हा एकदा त्या साधू संतांचं भजन करायचं. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. मायबाप नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम आहे. संतांची कथा ऐकणं, भगवंताचं चरित्र ऐकणं, कीर्तन ऐकणं हीच खरी दिवाळी आणि दसरा आहे. नाही तर आपल्याला कोणता दसरा आणि दिवाळी महाराज? अजून सुद्धा लोक शेतातच आहे. उद्या लक्ष्मीपूजन आहे. आता काय नाही महाराज, काय पाऊस नाही, पाणी नाही, काय शेतकरी दिवाळी साजरी करणार आहे? आपण सुद्धा सर्व दसरा दिवाळी तोची माझा सण, सके हरिजन भेटतील. आपल्या जातीतले संत महात्मे आपल्या गावात येणं, भगवंताचे 4 चांगले विचार आपल्या कानावर पडणं, हीच आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी दिवाळी आहे. ज्ञानेश्वर